गोविंदा माधवा केशवा मायातीता कृष्णा तुझ नमो गोवर्धनोद्धारा देवा विश्वंभरा निर्गुण निराकारा तुझ नमो जनार्दना हरी कृपाळु ऋषिकेशा पुराण पुरुषा तुझ नमो अव्यक्ता क्षेत्रज्ञा अचिंत्या कुटस्थः भुवन त्रयनाथा तुझ नमो अनंत ब्रह्मांड तुझिया उदरी घन श्यामा हरी तुझ नमो तुझा मी किंकर आहे वासुदेवा अभय या जीवा दे आता हे कृष्ण गोविंद हरे आडोशाला जाऊन बसला बघा
मागणार काय तुम्ही? त्याला मागावं फक्त एकच, तुझ्या तेजातलं एक किरण आमच्या वाट्याला काही नको. सूर्याच्या किरणानं दिवसाला सुरुवात होते, माणसं जागी होतात, चैतन्य निर्माण होतात, चैतन्य निर्माण होत. जर चैतन्य निर्माण झालं असतं अंगामुळे घेतल्या असत्या का? कुठल्या उठल्या अंगमुळे घेतल्या असत्या का? चैतन्य निर्माण झालं असतं तर तुम्ही फडकन उभे राहिला, तुमच्या चेहऱ्यावर हास्य राहिलं असतं. बघा, तुमच्या चैतन्य निर्माण होण्याकरता तुम्ही झोपेत उठला की अगोदर तुम्हाला तंबाखू हवी असते, ती तोंडात टाकली तर हरू चेतना तुमच्या आत येते. नंतर बिडीचे 2-4 फुंकारे मारले का मग मध्ये जाऊन मोकळं होत. त्या बिडीशिवाय मोकळं होत नाही भेड्या. सूर्याच्या किरणाने तुझं चैतन्य नाही जागा, तुझ्या चेतना आणि चैतन्य जागा करायचं असेल ना, त्याला परमात्म्याचं तेज तुझ्या अंतरामध्ये कोसळावं लागेल. आणि म्हणून मागणं मागायचं असेल ना, दया घ्या ना, तुझ्या तेजाचं एक किरण माझ्या अंतःकरणावर पडू दे बस. चैतन्य जागा झाल्याशिवाय झाला. आमचं मागणं वेगळं असतं आणि तिथे आमचं फसतं. आम्हाला जे मागायचं ते मागणं राहून जात आणि नको ते आम्ही जमा करून घेतले. परमात्म्याला मागणं मागा, तुझ्या तेजातला एक अंश माझ्या हृदयावर कोसळू दे. दिवस नाही, जीवन चैतन्यमय होत बघा, जीवन चैतन्यमय. तुमच्यात विश्वास नाही म्हणजे लक्षात घ्या, तुमच्यावर विश्वास नाही. दरवाजाच्या कडीवर तुमचा विश्वास आहे मावल्या हो, दरवाजाच्या कडीवर, तुमच्यावर नाही. कपाटाच्या कुलपावर विश्वास आहे, ती चावी 4-4 वेळेला जपून ठेवताय, तुमच्यावर विश्वास नाही तुमचा, ती हरवेळी ही तुम्हाला नेहमी भीती असते. परमात्म्याकडनं विश्वास घ्या. अरे तुमच्यात विश्वास असला ना, परमात्मा तुम्हाला पावन झाल्याशिवाय राहणार. विश्वास उभारी पायी खाऱ्या उडाले
तुमचा घाईच्या पायाजवळ गेलाय. तुमच्याकडे विश्वास नाही ना, म्हणूनच तुम्ही पान सुपारी घेऊन देवापुढे उभे राहता. नारळ असत, इकडनं बायको हात लावतो, इकडनं पोरगा हात लावतो. मग तुम्ही डोळे लावून देवाला सांगत असता का मला काय काय पाहिजे ते. मग देवावर एवढ्यात बाबा जर भेटले तर बाबांनाही साक्षी करतात, बाबा हात लावा. आमचा इलाज नसतो, आम्हाला माहिती आहे. विडा ठेवला का तुम्ही आमची 50 रुपये पूजा करणार, म्हणून आम्ही मुकाटपणे हात लावतो. काय करणार, आमचा इलाजच नाही त्याला. वेड्या, तुझा विश्वास असताना मागणंच मागितलं नसतं, त्याला काही गरज नाही. हे दयाळूने आलो बा तुझ्या दारात, आता बस तू फक्त काय करायचं आहे. आणि ज्या देवाला मागून द्यावं लागतं ना, तो देव काय कामाचा हो. देवाला तुमचं सर्व काही कळालं पाहिजे. यांना काय हवंय, काय नको आहे, यांना किती हवंय. ज्या देवाला कळतं ना, त्याला मागायची गरज नाही, मागायची गरज नाही. कन्हैयाला मागण्याची गरज नाही. कन्हैयाला सर्व माहिती आहे, तुम्हाला किती पाहिजे, केव्हा हवाय, किती द्यायचा. तुम्ही मागू नाही तर देईल याच्यावर भरोसा ठेवू नका. भरोसा ठेवू नका, तो देईलच. त्याला द्यायचं असेल तेव्हाच देईल, आणि तुझ्या वाट्याचं आहे तेवढंच देईल. तेवढंच देईल. तुला मागताही येत नाही गधड्या, मागणं काय मागतो रे बावड्यासारखा. तुला मागताही आलं पाहिजे. सर्वात चक्रधर महाराजांचा आता मुक्काम वाघळीवरनं निघालाय. प्रभू आता कनाशी पोहोचले. गावाच्या बाहेर विसावलं आणि गावात ब्राह्मणाला कळालं देव पुरुष आलेत म्हणून. दर्शनाला आले, दंडावत घातली आणि दया घ्यायला प्रार्थना केली, प्रभू माझ्या घराला चला बा. सर्वज्ञाने अगदी प्रसन्नतेनं त्या ब्राह्मणाच्या घरी जाणं स्वीकारलं. सर्वज्ञाची यथा योग्य अगदी मनोभावे या ब्राह्मणानं पूजा केली, सेवा केली. आता सर्वज्ञ कनाशीवरनं निघाले. बघा, प्रसन्न झालेल्या सर्वज्ञाने त्या ब्राह्मणाचं पाहिलं, सांगितलंय ब्रह्मानंद हो मागा. प्रसन्न झालोय, मागाल ते देईल. काही नाही, ते काही नको आहे. सर्व आहे तुमच्या कृपेनं, सर्व आहे प्रभू. अहो मागा, प्रसन्न झालो तर मागा ना. आणि ब्राह्मणानं देवाला मागणं मागितलं. सुने हाती तक भाताची अरोगरा. सुनेच्या हातून टाका भाताचं जेवण मला हवंय. सर्वज्ञाने त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, अहो अजून काहीतरी मागा ना. नाही ना, काही नको आहे, बस सुने हाती तक्र भाताची अरोगरा, मला एवढंच हवंय. दयाघनानं तथाच तू म्हटल्याने रस्त्यानं निघाली. बाईनं विचारलं असतं, दयाघना प्रभू, ब्राह्मण मोठा हुशार. सर्वज्ञ हसले. हसणाऱ्या सर्वज्ञांनी सांगितलं, बाई मागून मागितलंच काय हो त्याने. प्रपंच. देव प्रसन्न झाल्यावर मागून मागितलं काय, प्रपंच मागितला. अरे त्या क्षणी मागितलं असताना देवा तू हवायस बा मला, माझ्या जवळ येते. कैवल्य दिलं असत. मागणं कुठं मागता येतं हो आम्हाला, मागताही आलं पाहिजे ना. भागवत कथा मात्र मागायलाही शिकवते. तुम्ही मागणं कसं मागायचं देवाला, बघा भागवत कथा शिकवते. माझा आग्रह असतो सज्जनो, तुम्हाला पुस्तकं वाचण्याचा आणि पारायण करायचा फार शौक आहे. शास्त्रीजी माफ करा बरं का, तुमच्या देखत आता आचरटपणा करणार. आता शेवटचा उद्याचा दिवस आहे म्हणजे ते चालू राहणार. इकडे ही मोठी मंडळी येऊन बसली, संत मंडळी, हे सर्व गुदमरा करतायत. बरं खुर्च्या टाकून बसले रो बाबा ताकती, बघा तुझे काय काय नखरे आहेत ते. असं झालंय ना आता. बरं अर्धे ऐकून गेले ना, अर्धे ऐकून गेले. आता नखरा करणं बंद झालं. पुढे मावल्या बसलेल्या आहेत.
तुम्हाला पारायण करायचा फार शोक. बघा, कालच म्हटलं रुक्मिणीश्वराचा सत्यानाश करून टाकला. लग्न जमलं नाही का रुक्मिणीश्वर, लग्न जमलं. आता दुसरा सत्यानाश आहे. पोरग झालं नाही का दत्तात्रय बालकडा, पोरग झालं नाही का दत्तात्रय. दत्तात्रयांना विचारलं, प्रभू पोरं वाटायचा धंदा कधी चालू केला तू? खुशाल लागते, तुझं अमोघ दर्शन आहे. खुशाल पोरं वाटतो तू. एक पारायण झालं का लगेच पोरग, दुसरं पारायण झालं का लगेच पोरग. पोरगी नाही होत का, मग अजून एक पारायण. कुठला धंदा वाटलाय? दत्तात्रय कवचाचा तर नाद लागला हो, नाद लागला. वाचा ना, कधी काळजीपूर्वक वाचा ना दत्तात्रय कवच. अर्ध तर काहीच नाही त्याच्यात. 2-4 श्लोक आहेत दत्तात्रय महाराजांचे, फक्त 2-4 श्लोक आहेत. ओम नमः श्री गुरुदत्तम दत्तदेवम जगद्गुरुम निष्कलम निर्गुणं वंदे दत्तात्रय नमस्ते सुरेश्वर वंदितम देवम त्रैलोक्य लोकवंदितम हरिहरात्म भंगम दत्तात्रय नमस्ते. पुढे लागेल कुष्मांडव डांकिनी यक्ष पिशाच ब्रह्म राक्षस स्तोत्र श्रवण मात्रेन नश्यन्ति नात्र संशया भूतबाधा बहन माधव ग्रह पीडा विनाशकम दारिद्र्य व्यसनहारम दत्तात्रय. राजमान्योद्भवे लक्ष्मी प्राप्तम लभते क्षणात त्रिसंध्या. बायको बी पाहिजे, पैसा बी पाहिजे. राजमान्योद्भवे लक्ष्मी अप्राप्तम लभते क्षणात त्रिसंध्या. जपमानस्य दत्तात्रय. 3 वेळ वाचलं बस लगेच आम्हाला बायको मिळाली पाहिजे, पैसाही मिळाला पाहिजे. मग आम्हाला भूतबाधा नको. कुष्मांडव डांकिनी यक्ष पिशाच ब्रह्म राक्षस स्तोत्र मात्रेन नश्यन्ति नात्र. आमचे भूतही गेले पाहिजे. बघा, भूतबाधा बहन माधव ग्रह पीडा विनाशकम दत्तात्रय. अरे बावड्या, हे तर तुमचंच वर्णन तुम्ही करताय. दत्तात्रयाचं कुठे आहे? तिथे कुठे आहे? आणि तो भूत काढायला बसला. धंदा मांडलाय त्यांनी भूत काढायचा. तो जीवात्म्याच्या उद्धाराकरता इथं आला ना हो. तुम्हाला भूत लागतं म्हणजे तुम्ही त्याचे नाही आहात, नक्कीच नाही आहात. तुम्हाला जर भूत लागत असेल ना तर तुम्ही त्या देवाची नक्कीच नाही आहात. जर असता तर त्या भूताची हिंमत सुद्धा तुमच्याजवळ येण्याची नाही. तुम्हाला त्याला म्हणावंच लागणार नाही. भूत बाधा भयन माधव पीडा म्हणावंच लागणार नाही हो. जा बाहेर, हा जा. वाचा एक वेळेला पंचकुळाचार्य ग्रह निवृत्ती कारका. वाचा, लिहा वाचा एक वेळेला. वाचत नाले का हो. बस विडे ठेवायची खेटा घालायची भलती नाद लागलेल्या. वाचत ना, वाचा ना. त्या पंचकुळाचार्याला सर्वज्ञ विचारतात की अहो पिशाच आमच्या समोर उभाही राहू शकत नाही. ही लीळा सर्व काही सांगून जाते हो. श्री दत्तात्रय महाराजांच्या पुढे तर जाणंच वेगळं. तिथं तर बघा भूत. मी तर गंमत पुजारी आहे मी मंदिराचा. मी गंमतच पाहतो यांची. पिशव्या घेऊन येतात, मस्त अगदी कोपऱ्यात पिशवी ठेवतात, मस्त अगदी व्यवस्थित झाकून पाकून गाठबीट. पॉकेट असलं का ते व्यवस्थित, अगदी त्यांची पर्स असते ती व्यवस्थित ठेवतात. मग पदर डोक्यावरचा बरोबर ती माऊली अशी खोचते बरोबर. मग हाताने तो बुचडा सोडते, कापूर पेटवते, लागलीच मग सुरुवात करते मागा हात बांधून घुमायला. तुमच्या येतं अंगात? कोणाच्या अंगात येत नाही? नाही येत. माझ्या येत. अगं घुमणाऱ्यांचं घुमणं पाहून पाहून माझ्या अंगात यायला लागला. केस बीस सोडले की बाई लगे ए बाबडे, काळ्या रे, दत्त्या रे, खैल रे, मारे कांठाळा देईल तुझ्या. तू काळा आहे तुला कोणी सांगितलं? अरे गौरवर नाही तू तर रे. तू काळा कस काय असू शकतो? तुला खैल रे. महाराजांना वाचत नाही आम्ही. वाचलं नाही म्हणजे आम्हाला समर्पित होता येत नाही. आम्ही त्याला समर्पित झालो. भूताची नाही, हिंमत नाही कोणाची तुमच्याजवळ येण्याची. अजिबात नाही, तुमच्याजवळ येण्याची हिंमत नाही. हा, प्रार्थना करताना सुद्धा बघा तुम्ही. सहस्त्रार्जुनासी वरदी दिला तैसा मजसी द्यावाजी. सहस्त्रार्जुनाला वर दिला ना तुम्ही, तसा आम्हालाही द्या. त्याला वर दिला होता 1000 हातांचा. तुम्ही दत्तात्रयांना मागता. बघा मागणं काय मागताय त्याला. सहस्त्रार्जुनासी वरदी दिला पैसा मजसी द्यावाजी. हे वेड्या, कैवल्य मागायचं सोडून 1000 हात कुठे मागतो रे? बावळा झालास. त्या सहस्त्रार्जुनाला मागता आलं नाही. तू त्याचं नाव घेऊन काय करतो? त्याला कशाला सांभाळतोय? त्याला मागता आलं नाही. हा धुंड्या हाताचा राजा
वेळ आली ना राज्यगादीवर बसवायची त्यावेळी याला हात दुंड्या हातच नाही. विचार केला मी आता सिंहासनावर नाही बसू शकत. तर सांगितलं महाराज तुम्ही नसू दे बसा, आम्ही सर्व राज्य सांभाळू. नाही रे बा, युद्ध प्रसंगी राजा जर घरामध्ये दुंड्या हाताने बसला असाल तर राज्य चालू शकत नाही. आणि यानं राज्य वैभवाचा त्याग केला आणि देवाच्या शोधात निघाला. चालत चालत बरोबर महिकावतीचा हा राजा आहे. महिकावतीचा बरोबर त्या सिंहाद्रीच्या डोंगरात पोहोचला. महाराज दत्तात्रयांच्या आश्रमात गेला, प्रभूची आज्ञा घेतली आणि आता आश्रमात राहायला लागला. व्यापार करायचा आश्रमामध्ये. शोधलं की आपली हात दुंडी आहे, काम करणार काय. आणि याने बरोबर व्यापार शोधला की सर्व दररोज महाराज श्री दत्तात्रय महाराजांचं पश्चात स्नान व्हायचं सूर्योदयापूर्वी. आणि इकडे सूर्य उगवला की महाराज दत्तात्रय प्रभू पश्चिमाभिमुख उभे राहायची. बघा पूर्वेची सोनेरी किरण केसांवर पडायची आणि तो कैशंभार सुकायचा. आणि याच वेळेला त्या कैशंभाराला धूप दाखवण्याची जबाबदारी आता याने घेतली. बघा सहस्त्रार्जुनाला धुपाटणं घ्यायचं, विस्तव ठेवायचा, वरनं धूप टाकायचा आणि तो धूप दाखवायचा. गेली वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष उलटली आणि एक दिवस तो उगवला की महाराजांचं स्नान झालंय, प्रभू उभी राहिली त्या सूर्याच्या किरणात समोर. आणि सहस्त्रार्जुन धुपाटणं शोधायला लागलाय. कुठे सापडतंय हो, कुठे सापडतंय. इकडे महाराजांची केशांभार सुकायला लागला, धुपाटणं सापडेना. गहीवरला हे दयाघना पगणार रे बा, मी कसा हीन कर्माचा, तुझे केस सुकतायत, धुपाटणं सापडत नाही. हातांकडे पाहिलं, त्या दुंड्या हातांकडे पाहिलं आणि सहस्त्रार्जुनाने त्या दुंड्या हाताला सांगितलं, अरे तुम्ही जन्माला येऊन काय मिळवलं रे बा, काय मिळवलं, तुमचं काय काम आहे. एक छोटीशी सेवा करायची होती, तुमचा जन्माला येऊन त्या दुंड्या हाताचं काय काय फायदा. सहस्त्रार्जुनानं बस तो दुंडा हात आता विस्तवा खाली घातला, त्याच्यावर विस्तव घेतला, दुसऱ्या दुंड्या हातानं त्यावर धूप टाकला आणि महाराज श्री दत्तात्रय महाराजांच्या त्या केशांना आता धूप दाखवायला लागला. धूपाचा सुगंध संपला आणि आता कातडी जळायचा करपट वास आला. तसं महाराजांनी मागे पाहिलं तो हातातला तो अंगार पाहिला आणि प्रभू प्रसन्न झाला. सांडी हातातला विस्तव टाकला आणि प्रभू श्री दत्तात्रय महाराज सहस्त्रार्जुनावर प्रसन्न झाले. ज्या अवताराचं वर्णन आमच्या सर्वज्ञांनी केलंय की अमोघ दर्शन, ते दर्शन होण्याची नाही, होतच नाही, झाले उरण्याची नाही. झाल्यानंतर त्याला इथे काही झंझटी करायची गरज नाही. महाराज दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले आणि सहस्त्रार्जुनाला सांगितलं, अरे माग, प्रसन्न झालोय, मग काय मागायला हवं होतं. पुरुष मंडळी काय मागायला हवं होतं. दत्तात्रय महाराजांसारखा चतुर्युगी अवतार प्रसन्न झालाय, स्वमुखाने सांगतोय की माग, तुला काय हवंय ते माग. काय मागायला पाहिजे, काय मागायला पाहिजे. सहस्त्रार्जुनाला प्रसन्न झालेल्या दत्तात्रय महाराजांनी सांगितलं, माग, काय हवंय ते माग. आणि या सहस्त्रार्जुनानं दोन्ही दुंडी हात देवा पुढे धरली आहेत. बघा ना, मागताही आलं पाहिजे. दुंडी हात पुढे गेली, श्री दत्तात्रय महाराजांनी त्या हातांकडे पाहिलं, त्याला सांगितलं, अरे 2 काय मागतो रे, दिले तुला 1000 हात, माग अजून काहीतरी. सह्याद्री वर्णन नावाचा ग्रंथ आहे, उद्धव गीता नावाचा ग्रंथ आहे, मानवाव्यांच्या 7 ग्रंथातली प्रमुख ग्रंथ आहे. या ग्रंथांमध्ये जा, श्री दत्तात्रय महाराज सहस्त्रार्जुनाला एकाच वेळेला म्हटले नाही माग. त्याने मागितले, हात 1000 दिली, त्याला माग अजून काय हवाय. मी दोंडी हात त्याने पसरवली, त्याला पृथ्वीचं राज्य होतं, महाराज हवं होतं. महाराजांनी सांगितलं, चल दिलंय, माग अजून माग काय.
तरी दुंडियात वर केली त्याला चक्रवर्ती सम्राट व्हायचं. देवानं सांगितलं माग अजून काहीतरी माग. 5 वेळेला 5वी वेळेला मागून मागता मागता काय मागितलंय? प्रपंचच मागितला. ज्या क्षणी महाराज दत्तात्रय प्रसन्न झाले होते तत्क्षणी म्हटलं असताना प्रभू काही नको रे, काही नको, काही नको, तू हवायस बा, तू हवायस. एका क्षणात कैवल्याचा दरवाजा उघडला असता त्याच्याकडे. ज्या सहस्त्र अर्जुनाला मागता झालं नाही, तुम्ही त्याचं नाव घेऊन पुढे कशाला बोंबलताय का? सहस्त्र अर्जुनासी वरदिदला तैसा मजसी द्यावाजी. का बरं? कैवल्य नाही मागता आलं. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी तुम्ही वाचत असता. माझा अगदी आग्रह आहे महानुभाव यांना. आम्ही सत्संग छान करतो. मला महानुभाव यांच्या सत्संगाचा निर्विवाद अभिमान आहे की आमची लोक सत्संग करतात, देवपूजा करतात, दंडवत घालतात, एकमेकांच्या भेटी घेतात, एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाडूज आहे, आनंद साजरा करतात. पण तिथेच नेमकंच मला असं वाटतं वाचत नाही. आरतीला जेवढा वेळ देताना तेवढाच 5 लीळा वाचायला वेळ दिला गेला पाहिजे. दत्तात्रय कवचाचा पारायणाचा आग्रह करताना मी म्हणतो सह्याद्री वर्णन ग्रंथाचं पारायण करायला पाहिजे. लेखन कालखंड माहिती आहे याचा केवढा आहे? अरे 1235, 1255, 1275 ग्रंथ आहेत. कोणत्या साधकांनी लिहिली माहिती आहे? ज्यांनी अवघ जीवन परमेश्वराला समर्पित केलं, अहोरात्र अष्टोप्र स्मरण केलं आणि स्मरण साधनेत जी भावना उचळंबून बाहेर आली ना, तिचा ग्रंथात रूपांतर झालं. लक्षात घ्या, पंडित विश्वनाथ बास बाळापूरकरांची तपसाधनेतनं ग्रंथ बाहेर आली. ज्ञानप्रभो बाहेर आला, तपसाधनेतनं बाहेर आला. नारायण व्यासांच्या पश्चातापातनं रिद्धिपूर वर्णन नावाचा ग्रंथ जन्माला आला. नारायण व्यासाच्या पश्चातापातनं रिद्धिपूर वर्णन जन्माला आलं. हो व्यासांच्या तपसाधनेतनं सिंहाद्री वर्णन जन्माला. पंडित दामोदरांच्या साधनेतनं वत्सारण जन्माला आलं. ही ग्रंथ आमच्या करता बघा. त्याच्या 2 उव्या वाचल्यात ना, तर त्या साधनेच्या त्या तपाच्या पावित्र्यानं नटलेली ती ग्रंथ 2 ओव्या वाटल्यास ना तुम्ही, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला माहिती आहे सह्याद्री वर्णन ग्रंथ आहे म्हणून, माहिती आहे आमच्याकडे ग्रंथ. रिद्धिपूर वर्णन आहे, उद्धव गीता आहे, वत्साहरण आहे, ज्ञान प्रबोध आहे. नाही ना, आमच्या घरात टीव्ही आहे, फ्रीज आहे, एसी आहे, कूलर आहे, ओव्हन आहे, चमचे आहे, सर्व आहे. माऊली तुझ्या घरामध्ये तू साड्या घेते ना, त्या साड्यांना ठेवण्याकरता कपाट बघ तुझ्या घरात केवढी आहे. तुझ्या साड्यांच्या किमती सुद्धा मला माहिती आहे. 2-2, 5-5 हजाराच्या तू साड्या घेत असते. नवऱ्याचा इलाज नसतो बिचाऱ्याचा, तो कर्ज काढून तुला साडी घेत असतो. तिला ठेवण्याकरता तू 5-25 हजाराचं कपाट घेऊन ठेवत असते. बावळे, याच वेळेला माझ्या देवाचं लीळा चरित्र तुझ्या घरात आहे. माझ्या देवाला प्रार्थना केलेली ही सप्तग्रंथ तुझ्या घरात आहे. नाही ना, ब्युटी पार्लरला गेली ना, 2 तासापेक्षा तुझ्या तोंडाला चोळायला कमी वेळ लागत नाही. काहीच नाही, ती वेड्यात काढते, तुझ्या तोंडावर गोलगोल हात फिरवत राहते. तू आपली डोळे लावून पडून राहते. बावळे, हे 2 तास तू देवाची साधना केली ना, तर तुझं ते चेहऱ्यावरचं ओसंडून वाहिल्याशिवाय राहणार नाही. आमची एकही तपस्विनी, एक आहे अवघ्या महानुभाव पंथातली एकही तपस्विनी ब्युटी पार्लरला जात नाही, पण तरी तुमच्यापेक्षा देखणी आणि तेजस्वी दिसते. याचं कारण आहे, कातडीनं भागत नाही, आत्म तेज यावं लागतं.
आतनं तेज कातडीनं भकासपणा आणि भेसूरपणा निर्माण होतो. आतल्या तेजानं मात्र पावित्र्य आणि सात्विकता निर्माण होते. की 2 तास जर तू नक्की लिळा वाचल्या असत्या ना, 2 तास जर स्मरण केलं असतंस ना, 2 तास सह्याद्री वर्णनाच्या 25 ओव्या वाचल्या असत्या ना, तुझा आत्मा शुद्ध झाला असता आणि शुद्ध आत्म्याचं प्रतीक तुझ्या चेहऱ्यावर उमटलं असतं. तुला पाहताच भीती वाटली नसती. माऊल्या हो, तुम्हाला पाहिलं का भीती वाटते बघा. हा, लग्नाला गेलेल्या मेकअप करून गेलेल्या बाया सकाळी झोपेतून उठल्यावर यांची थोबडं पहा कशी होतात, एकदम भूताळणी सारख्या दिसतात. पण देवाला गेले आणि स्मरण करून या बघा, तुम्ही भागवत कथा ऐकून गेल्यानंतर उद्या उठल्यावर बघा तुमच्या चेहऱ्यावर त्या पावित्र्याचं तेज येतं का नाही. वाचतो आणि मला असं वाटतं 15 वर्ष झाली, मी 15 वर्ष लिहितो, लोकांपर्यंत ओरडून पोहोचवतो, वाचत नाहीत लोक. मानव पंथ हा ज्ञान मार्ग आहे, लक्षात ठेवा. ज्ञान मार्ग आहे, इथं प्रत्येक गोष्ट ज्ञानाने केल्या जाते. हे कृष्ण गोविंद तुम्ही बेसूर जीवन जगतात. बेसूर भेसूर आणि बेसूर. तुम्ही दिसायला भेसूर आहात आणि तुमचं वागणं बेसूर आहे, म्हणून तुमच्या जीवनात आनंद प्रकट होत नाही. बघा, तुमचा सूर असला पाहिजे परमात्म्याच्या नामाचा. बघा, तुम्ही त्या देवाला सांगा, दया घना. जीवनातलं भेसूरपण आणि जीवनातला बेसूरपण हे नष्ट कर. जीवनाला सूर लागला पाहिजे फक्त तुझ्या नाम छंदाचा. हा, तू हवा आहेस माझा सूर, तू हवा. परमात्म्याच्या नामस्मरणाचा स्वर लागू द्या. काय गंमत येते बघा तुम्ही. तू सूर हवा. तुझा स्वर जीवनात आला ना, एक स्वरमय, अगदी सुरमय जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. मैत्री करायची असेल ना, ध्यानात ठेवा, मानवा पंथीय सर्व उपदेशांना विनंती आहे. तुम्हाला मैत्री करायची असेल ना, ग्रंथांशी करा. हा, नातेवाईकांचा लोभ धरून त्यांच्या मैत्रीत तुम्ही डुबून गेलात, काही पदरात पडत नाही. हो, काही पदरात पडत नाही, काहीच पदरात पडत नाही. बघा, लक्षात घ्या, ग्रंथाशी मैत्री करा. काय आनंद मिळतोय बघा. जगाचा भान विसरून जात. मी जेव्हा जेव्हा भागवत कथा करून जातो ना, मायबाप प्रचंड अगदी नाचतो, कुसतो, मस्ती करतो, घरी जातो.
घरी गेलं 2 दिवस राहिलो ना तर माझ्या हातामध्ये फक्त मानवाव्यांचं स्मृतीस्थळ असतं बघा. आमच्या पूर्वजाच्या आठवणी असतात. एक एक स्मृती वाचली की काळजाला पीळ पडत जातो बघा. डोळ्यातनं आसव बाहेर येतात आणि अंतःकरण शुद्ध होतं. तुमचं अंतःकरण शुद्ध होण्याकरता जगाच्या पाठीवर कुठलाच साबण नाही, कुठला शॅम्पू नाही, कुठलं स्क्रब नाही, कुठलंच क्लिन्झर नाही, कुठलंच नाही. एकच डोळ्यातनं आसव देवा करता वाहन तुमच्या आत्मशुद्धी होते आणि मग आत्मतृप्तीचा लाभ होतो बघा. मैत्री ग्रंथाशी करा, मजात पा काय येते. मानवांच्या त्या स्मृतीस्थळामध्ये जा. तुम्ही जवळ आहात, भाग्यवान आहात तुम्ही. संभाजीनगरची लोक भाग्यवान आहात. कधीतरी जा, आठवड्यातनं महिन्यातनं एक दिवस जा.
खरंच जा बिडकीनला जा कधीतरी, क्षणभर त्या मातीत बसा, डोळे लावा, आठवण त्यात बोलायसाची आठवण तर करून पहा. बोलायसाची आठवण तर किती देखणी होती माऊल्या हो, जिला अवघा समाज त्यावेळेला सुंदर बोलायसा म्हणायचा. बघा काय देखणी होती ती, जिला सुंदर ही उपाधी इतिहासात मिळालेली आहे, बोलायसा. बघा बिडकींना अटन विजन करत पोहोचलेली हे बोलायसा, आणि यवनांची त्यावेळेला धाड आलेली होती. यवन आल्याची बातमी कळाली, गावातली मंदिरं फुटत होती, स्त्रियांची अब्रू लुटला जात होती, भ्रष्ट भ्रष्ट केला जात होत. अवघा महाराष्ट्र रक्तरंजित झालेला होता. स्त्रियांची अब्रूची दिनवडे निघाली होती, आणि ही नारी धाड आता बिडकींच्या जवळ पोहोचली. बोलायसाला कळालं, खबरली बोलायचं, स्वतःच्या धर्माच्या रक्षणाकरता बोलायचा घाबरली, निघाली बिडकून सोडून. मागला धाड वेगानं येत होती, यवनांची घोडे मागे लागली, आणि बोलायसा पळत होती, धर्म वाचवण्याकरता पळत होती. लक्षात आलं एका क्षणी, बोलायसाच्या आपल्या धर्माचं रक्षण नाही होऊ शकत. आता एका क्षणी लक्षात आलं, आणि धावणाऱ्या बोलायसाला समोर मोठा आड दिसला, आणि बोलायसानं स्वतःला आडामध्ये घातलं, स्वतःच्या धर्माच्या रक्षणाकरता आडामध्ये घातलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं, यवनांची धाड निघून गेली. बातमी बघा आता, बातमी मुनिव्यास नांदेडकरांना कळाली, परश्रमबासांनाही कळाली. मानभाव पंथाचे परश्रमबास चौथे आचार्य परश्रमबासांना कळाली. या बोलायचा जो मानभाव पंथाचा ग्रंथ होता बघा, तुम्ही दाढेचा विशेष करण्याचा आग्रह करताना त्याच दाढेच्या विशेषाची करपही बोलायचा जोड होती, गळ्यात होती. मुनिव्यास नांदेडवरनं निघाले, बिडकीन जवळ आहे हो, पोचले त्या आडाजवळ, माणसं जमा केलीत, मोठ लावली. मुनिव्यास पोहोचेपर्यंत बोलायसाची हाड काढाई सापडली नाही. याच बोलायसांजवळ राजमठाच्या उंबरवठ्याचं पात्रही होत. अवघा अवघ मोठ लावून उपसलं. परश्रमबासांनी याही अगोदर निर्णय घेतला. कोकणाच्या सीमेवर परश्रमबासांचा मुक्काम होता, निफाडलाच होता. आचार्य म्हणून परश्रमबास अगोदर पोचले होते. अवघा उपसलं, काही हाताला आलं नाही, काही नाही. बोलायसाची हाड काढ आली नाही. रिकाम्या हाताने डोळ्यात अस्वांचं गाठोडं घेऊन परश्रमबास परत गेले, आणि मुनिव्यास नांदेडकर पोहोचले. परत मोठा लावल्या, परत आड उपसला, आणि एका मोठाच धक्का लागला मोठेचा, आणि पात्र खळकन हातात आलं. तडा गेला, हृदयाशी लावलं. दाढेची करप मात्र छोटी होती, नाही सापडली. आमच्या प्रमुख ग्रंथाचं पाणी होऊन गेलेलं होतं. पात्र हृदयाला लावून आक्रोश करत मुनिव्यास नांदेडकर आता परश्रमबासांकडे पोहोचले. आलेलं पात्र आचार्यांना सुपूर्द केलंय परश्रमबासांजवळ. परश्रमबासांनी जाईल नाही हो, मी जाऊन आलो तिथे, मला मात्र सापडलं नाही. ईश्वराचा मनोधर्म आहे तुम्हाला देण्याचा, आणि नमस्कारून अगदी ते मुनिव्यास नांदेडकरांकडे ते पात्र दिलं. आजही हे पात्र मानभाव्यांमध्ये आहे. तुम्ही बिडकीनला गेलात मावल्या हो कधी? गेलात ना, त्या मातीवर बसा, बोलायचा आठवा ऐकलेला, आत्मशुद्ध होत नाही. ज्या माऊलीनं धर्माच्या रक्षणाकरता स्वतःला आडामध्ये घातलं, इतकी देखणी होती. तुम्ही दिसताच काय हो, जिला अवघा पंत सुंदर बोलायचा म्हणायचा, सुंदर बोलायचा म्हणायचा.
हे कृष्ण गोविंद हरी मुरारी, कधीतरी भेटा ना यांना. महानुभावांच्या इतिहासातल्या या संतांना भेटून तर पहा, काय गंमत येते. गेलात कधी तुम्ही महदाईसाला भेटायला? गेलात? तुम्हाला पांचाळेश्वरला जेवढा जाण्याचा आनंद आहे ना, तेवढा जिथं महदाईसानं देह ठेवला तिथे जाण्याची उत्सुकता असली पाहिजे. तिथे जा, अस्वगा एका एका अस्वासरशी एका एका जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जा ना जिथं महदाईसानं देह ठेवला तो. अंतरीच्या आत्म्याच्या आवाजात बघा ना, महानुभाव यांचं स्मृतीस्थळ बघा, अवलोकन करा, बघा महानुभाव संतांची एक एक घटना बघा ना. काय गंमत आहे. माहिती आहे तुम्हाला महदाईसानं देह कुठं ठेवला? माहिती आहे? माहिती आहे तुम्हाला? हा, नवगावला ठेवलं. आम्हाला मात्र पोरं देणारं स्थान माहिती आहे. लग्न झालं 2 वर्ष झाली, पोरग नाही झालं का कणाशीला विडा द्यावायचा, खेटा करायच्या बघा तुम्ही. अष्टमा सिद्धीला पोर बारीक झालं का अष्टमा सिद्धीला आंघोळ घालून आणायची. ही स्थानं आमच्या पाठ झाली. मला मागे नागिन झाली होती, नागिन झाली. मला 5-6 फोन, माझं भागवत चालू होतं, आश्वी उमरीला भागवत कथा होती, तिथे थोडासा डाग आला, इथे त्रास व्हायला लागला. मी भागवत करत होतो, मला 5-6 जणांची फोन आली, माझ्यावर प्रेम करणारी. मला म्हणून तुम्ही वडनेर भुजंगला जाऊन या पटकन, इथूनच नमस्कार म्हणे वडनाथ भुजंगला. रात्रीतून नागिन गायब होईल म्हटलं मी करणार नाही, अजिबात नाही, मला आवश्यकताच नाही. ती जेव्हा व्हायची तेव्हा होईल. ही स्थानं तुम्हाला माहिती आहे, गावं माहिती आहेत, नवगाव तुम्हाला माहित नाही. जा ना नवगावला, खरंच जा मावल्यावर. या महदाईसाचा मुक्काम आता नवगावला आहे. वय झालेलं आहे, रुझा उत्पन्न झाली, कुठला तरी फोड झाला, मोठा होत गेला. या पंथाचा आचार्य आहे पहिला नागदेव, कळालं भावाला, आणि भाऊ निघालाय आता बहिणीला भेटायला. बहीण भावाचं नातंही कसं असलं पाहिजे बघा. लुगडं चोळी करता नको, आणि हाही लुगडं चोळी करता घेत देतोय ना तुला, तुझ्या सह्या घेण्याकरताय. उतार्यावर सह्या कर, पण बोंबल मत. दिवाळी गेली तुला दसराही गेला, काही देत नाही तुला. आचार्यशी निघाले, नवगावला पोहोचले. अंथरुणात पडलेल्या आपल्या बहिणीला रुपाईसाला महदाईसाला पाहिलं. जवळ जाऊन विचारलं, रुपये वैद्या ते बोलावू, डॉक्टरांना बोलावू का? नको बा, मी जगणार नाहीच आहे, जगणार नाहीच आहे. मी माझा धर्मभंग तरी का करेन, सर्वज्ञांचा सूत्रभंग का करेन? आचार्य नागदेवांच्या लक्षात आलं, आणि आचार्य आता महदाईसाची शुश्रूषा करायला, सेवा करायला लागली. आता 15-20 दिवस, महिना उलटला, आणि तो क्षण आला. आता महदाईसाचा श्वास मंद झालेला होता, डोळ्या बंद व्हायला लागली, हाताची नाडी कमी लागायला लागली. शेवटचा क्षण नागदेवांच्या लक्षात आलंय. महदाईसाच्या हातावर हात ठेवला, हळूच कानाजवळ आपलं तोंडलं, विचारलं, रुपये तुझा देव आठवतो का? तुला देव आठवतो का? मरणाच्या घटका मोजणाऱ्या आपल्या बहिणीला विचारतोय, तुला देव आठवतो का? होती नव्हती ती ताकद एक कुठली डोळे उघडली. हो नागदेवा, मला देव आठवतो, मला देव आठवतोय. हंबरडा फुडलाय, हंबरडा फुडलाय आचार्यांनी. हुंदका अनावर होत असताना सुद्धा आचार्यांनी रुपाईसाला विचारलं, रुपये कसा आठवतो ग देव तुला?
कसं आठवतो. काही क्षणाचं जगणं शिल्लक होतं तरी महदाईसानं ताकदीनं आता डोळे उघडले. सुंदर का डोळ्यानं नागदेवाकडं पाहिलं आणि सांगितलं, नागदेवा मला देव दिसतोय रे बा. त्याच्या अंगीच्या बायावर केलेला अशी मुकुटावर सुद्धा आहे. उजव्या श्रीचरणाच्या अंगठ्याखाली वजरी खट्ट धरलेली आहे आणि अवेशानं देवशी चक्क वजरी घडतोय. वजरीची लीळा जशीच्या तशी महदाईस सांगत होती आणि नागदेवाच्या आसवांचा बांध फुटला होता. मुखातनं शब्द जन्माला आली, रूपे शेवटच्या दिवस पर्यंत देव तो तुवाची आठविला. शेवटच्या क्षणापर्यंत देव तूच आठवला. आणि महदाईसा आता देवदर्शनाच्या प्रवासाला लागली. देवदर्शनाच्या प्रवासाला लागली. बघा शब्द अंतरात्म्यात परमात्म्याला दिलेला आवाज केलेली ती प्रार्थना देव भेटवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आणि रिद्धिपूरच्या जवळ असलेल्या तळतळ हे गाव माईक भट्टांचा मुक्काम होता.